सभेच्या निमित्तानं आजच्या सभेच्या निमित्ताने उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, व्यासपीठावरील उपस्थित असणारे महायुतीचे सर्व पदाधिकारी, सर्व नेते मंडळी, या सभेच्या निमित्तानं उपस्थित सर्व महायुतीचे कार्यकर्ते, सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व तरुण वर्ग, अतिशय चांगल्या संख्येने उपस्थित असणाऱ्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आज प्रथमतः मी देवेंद्रजींचं स्वागत करत असताना त्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये या दौंड विधानसभा मतदारसंघाच्या वाटचालीमध्ये अतिशय मोठं योगदान दिलं आणि या सगळ्या कार्यकालामध्ये फारसं त्यांना आभार मानण्याची संधी मला मिळाली नाही, तुम्हाला मिळाली नाही. त्यामुळे प्रथमतः देवेंद्रजींना मी धन्यवाद देतो. 10 वर्ष तुम्ही या मतदारसंघाच्या पाठीशी उभं राहिला आणि त्यामुळे दौंड बदलतंय हे चित्र आम्हाला लोकांना दाखवता आलं आणि या तालुक्याला अनुभवता आलं. मागील 10 वर्षामध्ये जी महत्वाची कामं माननीय देवेंद्रजींनी मार्गी लावली आणि आपल्या सरकारनं मार्गी लावली, त्याच्यामध्ये अष्टविनायक मार्गाचं काम पूर्ण झालं. आता खडकवासला टनेलचं जवळपास 2200 कोटी रुपयाचं काम हे सुरू केलेलं आहे. बेबी कॅनॉलचं जवळपास 300 कोटी रुपयाचं काम माननीय देवेंद्रजींनी मान्य केलं. आता कॅनॉलचं काम सुरू आहे. या दुष्काळामध्ये आपल्याला कसा दिलासा या बेबी कॅनॉलचा मिळाला हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा जलसंपदा विभागाच्या वेगवेगळ्या कामासंदर्भामध्ये आपल्याला त्यांच्या सहाय्याची आवश्यकता राहणार आहे. माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती, आपण जर शांतता ठेवली तर माझंही मनोगत व्यक्त करता येईल आणि मागच्या बसलेल्या मंडळींना समजेल सगळ्यांचा उत्साह चांगला आहे, परंतु तो 20 तारखेसाठी राखून ठेवा. तुमचेही आभार. तुम्ही पहिल्यांदा अर्ज भरण्याच्या दिवशी दौंड शहरातले सगळे विक्रम तुम्ही मोडले. आज परत एकदा तुम्हाला मी धन्यवाद देतो. वरवणच्या ग्राउंडवर यापूर्वी कित्येक सभा झाल्या. आपलं स्टेज शेवटच्या टोकाला आहे. काही लोकांनी पुढे स्टेज टाकलं, कोपऱ्यात सभा घेतली आणि तुमच्यामुळे आज सगळे या मैदानावरचे गर्दीचे विक्रम तुम्ही मोडले, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. परंतु आता माझं आणि देवेंद्रजींचं ऐकेपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शिस्तबद्ध विद्यार्थ्यासारखं शांत बसावं अशी हात जोडून विनंती पण माझी आहे. अतिशय भक्कम पाठिंबा मान्य साहेबांनी दिला. हिमालयासारखे आपल्या पाठीशी सातत्याने उभं राहिले. बेबी कॅनॉलचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्याला काय झाला हे या उन्हाळ्यामध्ये पाहिलेलं आहे. साहेब, आम्हाला दुष्काळाचे पैसे मिळाले आणि उन्हाळ्यामध्ये पाणीच येणार नाही अशा अफवा पसरवल्या जात होत्या. पूर्ण उन्हाळ्यामध्ये आम्ही शेतीला पाणी देऊ शकलो आणि त्याचं श्रेय सगळं फक्त आणि फक्त तुम्हाला आहे, याची जाणीवपूर्वक नोंद करतो आणि तुमचे आभार मानतो. हायब्रिड ॲडव्हान्टेजच्या अंतर्गत आपण जवळपास 410 कोटीचा वाघोली राहू पारगाव रस्ता मंजूर केला. साहेबांनी RDS योजनेच्या माध्यमातून 175 कोटी रुपये हे आपल्या वेगवेगळ्या विजेच्या पायाभूत व्यवस्थेसाठी दिले. त्याचबरोबर हर घर जलच्या माध्यमातून सगळ्या गावांच्या पाणी पुरवठ्याच्या योजना प्रगतीपथावर आहे. दौंडचं ग्रामीण रुग्णालयाची इमारत अंतिम टप्प्यामध्ये आहे. वरवंड ग्रामीण रुग्णालयाचं काम आपण आता सुरू करतोय. साहेबांनी विशेष बाब म्हणून दौंडला स्वतंत्र प्रांत कार्यालय दिलं. कोर्टाची व्यवस्था आपली बारामतीला होती, ती सुद्धा आता आपण कमी करून दौंडला आणली. सिनियर डिव्हिजनचं काम हे आता दौंडमधून सुरू झालं आणि त्याचं श्रेय सुद्धा आदरणीय साहेबांना आहे.
बुद्धविहाराचं काम आता प्रगतीपथावर आहे। मागासवर्गीयांची निवासी शाळा ही आता या परिसरामध्ये आपण सुरू केलेली आहे, त्याची इमारत आपण करतोय। त्याचबरोबर ओबीसी मंत्रालयाची स्थापना झाली, 200 कोटी रुपयाचा, फारसा आपल्याला माहीत नसणारा, परंतु साहेबांच्या सूचनेप्रमाणे माननीय नारायण राणे साहेब MSMEचे मंत्री असताना त्यांनी 200 कोटीचा एक टेक्नॉलॉजी सेंटरचा एक प्रकल्प कुरकुममध्ये मंजूर केलाय। जागा उपलब्ध झालेली आहे, काम सुरू करू आणि त्या माध्यमातून सुद्धा आपल्या भागामध्ये रोजगाराला संधी मिळणार आहेत। दौंड जंक्शन हे सोलापूरमध्ये होतं, साहेबांनी रेल्वे मंत्र्यांना सूचना केल्या, आता ते पुणे डिव्हिजनमध्ये आलं आणि आपल्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला। आपल्याला मुंबईला जायला सोपं असणारा चौफुला शिक्रापूर चाकण रस्त्याचं काम आता सुरू आहे, या महिन्यामध्ये ते पूर्ण होईल आणि या भागाच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान या रस्त्याच्या माध्यमातून ठरत असताना मी युती शासनाचे एका अजून गोष्टीसाठी आभार मानतो की रिंग रोडचं काम आता आपण सुरू केलंय। कुंजीरवाडीपासून डावीकडे आणि उजवीकडे जाणारा रिंग रोड झाल्यामुळे आपली जी काही ट्रॅफिकची समस्या आहे, पुण्याला जाताना मुंबईला जाताना जी अडचण होते ती दूर होईल आणि सगळी कामं आपण केली, त्याबद्दल साहेब मी आपल्या या तालुक्यातील जनतेच्या वतीनं धन्यवाद देतो। आपण असेच आमच्या पाठीशी भविष्यामध्ये भक्कमपणे पाठीशी उभं राहावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे। हे जरी झालं तरी आमच्या अपेक्षा संपणाऱ्या नाहीत। आमचा खूप मोठा साहेब बॅकलॉग आहे। एका चांगल्या तालुक्यामध्ये, ज्या तालुक्यामध्ये आपण कृपा करून मला बोलू द्यावं, मध्ये बोलू नये ही नम्र विनंती। याच्यामध्ये अजून या तालुक्याच्या खूप मागण्या साहेब अजून बाकी आहे। आमचा तालुका हा पुण्याजवळचा तालुका आहे, 2 नद्या निसर्गाने दिल्या, नॅशनल हायवे या मतदारसंघामधून जातो, 80% सुपीक जमिनी असणारा हा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये सातत्यानं नवीन करण्याचा आमचा प्रयत्न राहिला, परंतु आमच्या मनामध्ये एक खंत कायम आहे की हा तालुका कुठेतरी मागे राहिला आणि ती खंत दूर करण्यासाठी तुम्ही जसं 10 वर्ष आमच्या पाठीशी उभा राहिलाय तसं पुढच्या काळामध्ये आम्हाला बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत। अजून एक प्रकल्प तुम्ही सुरू केला, परंतु तो अजून पूर्णत्वास गेलेला नाही। आम्ही सगळ्यांनी मुळशी धरणाचं पाणी या भागामध्ये आणण्यासंदर्भातली मागणी होती, आपण समिती केली, दोन्ही समितीचा मी सदस्य राहिलो, आमचा रिपोर्ट तयार आहे, साहेबांचाही त्याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन आहे आणि त्या माध्यमातून साहेब पूर्वी खडकवासलाचं पाणी या भागामध्ये आलं, एक क्रांती झाली। आता मुळशीचं पाणी या भागामध्ये आणण्यासंदर्भातले सगळे अडथळे आम्ही दूर केलेत, कायदेशीररित्या ते करतोय। काही हर्डल्स दूर झाले की ते पाणी या भागामध्ये आणावं अशी आमची जी मागणी आहे, त्याला तुम्ही दिशा दिलेली आहे, त्याला पूर्णत्व दिलं तर दुसरी क्रांती या तालुक्यामध्ये होईल आणि पुढच्या 100 वर्षामध्ये या भागामध्ये शेतकऱ्याला आणि पिण्याच्या पाण्यासह इंडस्ट्रीला कुठल्याही प्रकारचं पाणी कमी पडणार नाही आणि ती अपेक्षा पुढच्या काळामध्ये राहणार आहे आणि त्यासाठीचीच ही निवडणूक आहे। काही लोक निवडणुकीला का उभे राहिल्यात समजत नाही, परंतु आम्ही मात्र एक चांगला दृष्टिकोन घेऊन, एक विजन घेऊन निवडणुकीला सामोरं जातोय। मुळशीचं पाणी आणायचंय, जानाई शिरसाईचा बंदनळीचा प्रकल्प तयार आहे, ते पाणी आपल्याला बंदनळीतून जिरायत भागाला द्यायचंय। पुरंदर योजनेचा खुपटेवाडीची आपली मागणी आहे, त्याचं अंदाजपत्रक तयार आहे, त्या संदर्भात सुद्धा साहेबांनी जलसंपदा मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून आदेश दिलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला करायचंय। दौंडला सगळ्यात साहेब महत्वाची मागणी आज मी करतो, तुम्ही त्याची सगळी तयारी केलेली आहे, तुम्ही त्याच्यामध्ये मान्य उद्योग मंत्र्यांना सूचना दिलेल्या आहेत। या तालुक्यामध्ये नवीन युवकांच्या दृष्टीनं MIDC होणं आवश्यक आहे आणि तशी मध्ये अपघातानं आपलं सरकार 2.5 वर्ष नव्हतं, परंतु ही सगळी तयारी झालेली आहे। MIDC करण्यासाठीची ही निवडणूक आहे। साहेब वीज बिल माफी आपण सगळ्यांनी दिली, परंतु पुढच्या काळामध्ये 7.5 HP सुद्धा पुढच्या काळामध्ये जे काही आपण बार टाकलेला आहे तो काढावा आणि सगळ्याच शेतकऱ्यांना वीज माफी द्यावी, अशा प्रकारची आमची मागणी राहणार आहे। दुसरी मागणी शेतकरी कर्जमाफी संदर्भातली आपण काही ठिकाणी घोषणा केलेली आहे, ती एक लोकांची मागणी आहे आणि त्या संदर्भात सगळ्यांच्या अपेक्षा निश्चितपणे आहे। पुढच्या काळामध्ये आपल्याला ग्रामीण मार्ग पूर्ण करायचे आहेत साहेब। हा मतदारसंघ 60% PMRDA मध्ये समाविष्ट आहे, तर PMRDAच्या माध्यमातून या तालुक्याचं चांगलं नियोजन करताना तुमची सगळ्यांची मदत आम्हाला निश्चितपणे लागेल आणि आमची जी खंत आहे की दौंड कुठेतरी मागं राहिलं ती
खंत दूर करण्यासाठी तुम्ही आमच्या पाठीशी भक्कमपणे पुढच्या काळामध्ये उभं राहणं अपेक्षित आहे. पुरंदर एअरपोर्ट जवळ होतंय, त्याचा फायदा सगळ्या दौंड तालुक्याला होईल. त्या संदर्भामध्ये या भागाचे नियोजन करताना आपलं सहकार्य लागेल. रिंग रोडचं काम आता जे होईल ते लवकर झालं तर निश्चितपणे आमच्या या तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल. आणि या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठीची निवडणूक आहे आणि हेच आमचं विजन घेऊन आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या परिसरामध्ये काम करत असताना सर्वसामान्य जनतेचं हित जपण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय. शेतकऱ्यासाठी भाजपनं काय केलं याची सुद्धा थोडक्यामध्ये मी माहिती देईल. साखरे संदर्भातलं धोरण माननीय देवेंद्रजी आम्हाला दिल्लीला पाठवत होते. मोदी साहेबांनी, अमित शहा साहेबांनी खूप मोठे निर्णय घेतले. साखरेचा किमान दर ठरला, इथेनॉलचं धोरण आलं. कित्येक वर्ष प्रलंबित असणारा इन्कम टॅक्सचा विषय मार्गी लागला. आपला सगळा इन्कम टॅक्स हा शासनानं आपल्या सगळ्यांच्या गरजेसाठी आपली अडचण होऊ नये म्हणून संपूर्ण इन्कम टॅक्स हा केंद्राच्या बजेटमधून आपल्या शेतकऱ्यांचा भरला. आणि त्यामुळे शेतकरी ऊस उत्पादकाकडून विशेषतः मी माननीय देवेंद्रजींचं, महायुती सरकारचं, केंद्रातल्या सरकारचं विशेष आभार मानतो. साहेब, दुसरी एक गोष्ट त्याच्यासाठी मी आभार मानतो ते म्हणजे कांद्या संदर्भातले लोकसभेला दर कमी झाले. आम्ही मागणी केली, तुम्ही धोरण आणलं. आज जवळपास 70 रुपयाच्या आसपास कांद्याचे दर आहेत आणि त्याचं श्रेय पूर्ण केंद्र सरकारला आणि आपल्या केंद्रातल्या सरकारला आहे. त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आपण साहेब दुसरा एक महत्वाचा निर्णय घेतला. आम्ही मागणी केली, दुधाचं अनुदान 5 रुपये होतं, तुम्ही पहिल्यांदा 5 रुपये केलं, आता ते 7 रुपये केलं. त्यामुळे सगळ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्याकडून मी आपल्याला धन्यवाद देतो. आपण वीज बिल माफी केली. या तालुक्यासाठी जलसंपदा विभागाचे मागच्या 2.5 वर्षामध्ये 2,500 कोटीचे प्रकल्प आपण या भागामध्ये सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. शेतकरी सन्मान योजना आपण राबवतोय. बांधण शिवरस्ते खुले केले. शासकीय जमिनीवरची अतिक्रमण जी घरांची आहे ती नियमित करण्याचं धोरण आलं. त्याचा फायदा या सगळ्या आमच्या तालुक्याला होतोय आणि हे सगळं आपल्या शेतकऱ्यांसाठी चाललेलं आहे. त्यामुळे कुणी जर म्हणत असेल की महायुतीच्या सरकारनं किंवा केंद्रातल्या सरकारनं काय केलं तर ही यादी त्यांच्या हातात दिली तर त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नसेल याची खात्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. साहेब, या संदर्भामध्ये मी जाणीवपूर्वक उल्लेख करतो की आपण सगळ्यांनी मला देवेंद्रजींचं विशेष आभार. आम्ही विरोधात असताना आपण मला धर्मादाय रुग्णालयाच्या समितीवर काम करण्याची मागच्या वेळी पण संधी दिली, यावेळी पण संधी दिली. साहेब, जवळपास 10,000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया ज्याची किंमत किमान 10 लाखापेक्षा जास्त होती अशा शस्त्रक्रिया तुमच्या मदतीने आम्ही मार्गी लावल्या. लाखो लोकांना आम्ही या कालावधीमध्ये मदत केली. हे सगळं करत असताना मागच्या 5 वर्षामध्ये साहेब कोरोनाचं संकट आलं. आम्ही एकटाच विरोधी पक्षाचा आमदार होतो. सगळ्या सत्ता आमच्या विरोधी पक्षाकडे होत्या. तरी सुद्धा अतिशय चांगलं काम मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी उभं केलं. आम्ही कुठलाही गाजावाजा केला नाही. 5,000 कोरोनाच्या रुग्णांना आम्ही मदत केली आणि त्याच्यामध्ये कुठलाही दुजाभाव न करता माणुसकीवरचं एक संकट आहे त्याला तितक्याच ताकदीनं सामोरं गेलं पाहिजे. आम्ही संकटाला सामोरं गेलो, या संकटाची तीव्रता कमी केली आणि कोरोनामध्ये या कालावधीमध्ये लोकांना दिलासा देण्याचं सुद्धा काम आम्ही केलं. बांधकाम कर्मचाऱ्यांची योजना चांगली राबवली. PM आवास योजनेचा सुद्धा लाभ या परिसरातील सर्व नागरिकांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि वैयक्तिक स्वरूपाच्या योजना या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या सर्व सहकाऱ्यांनी प्रचंड कष्ट घेतले आणि त्यामुळे या संपूर्ण मतदारसंघामध्ये आम्हाला प्रचंड असा पाठिंबा मागच्या महिन्यामध्ये मिळालेला आहे. काही बाबतीमध्ये टीका होते, काही लोक टीका करतात. साहेब, या ठिकाणी भाषण होताना मी प्रत्येक गावात गेल्यानंतर किमान तुमच्या पाठिंब्यामुळे केलेली कामं सांगताना मला कमीत कमी 30-40 मिनिटं लागत आहेत. परंतु आमच्या समोरचे उमेदवार भाषण करतात 5 मिनिटं, 4 मिनिटं माझ्यावर टीका करतात. त्याच्यामध्ये कुठलाही अजेंडा नाही, कुठलाही विषय नाही, विषय काढतात कारखान्याचा. साहेब, तुमचे मी शतशः धन्यवाद देईल. या 49,000 शेतकऱ्यांच्या वतीनं कारखाना सुरू करण्यासाठी तुम्ही मदत केली हे दावा माझा पण आहे. परंतु समोरच्या उमेदवाराचा सुद्धा तो दावा आहे. त्यांनी सांगितलं की कारखाना सुरू झालाच नसता, परंतु माननीय देवेंद्रजी आणि अमित भाईंनी सांगितलं म्हणून हा कारखाना सुरू झाला. त्यामुळे खरं तर आमचं त्या विषयावर एकमत आहे. मग त्या टीका का करतात हे मला समजत नाही. विनोदाचा विषय तर असा आहे की हे 12 माही 24 तास
हा कारखाना कसा बंद पाडता येईल या दृष्टीने प्रयत्न करतात आणि कारखान्यावर ते टीका करतात। त्याचं मी एका वेळेत उत्तर देतो की कारखान्यावर टीका करताना या सगळ्या मंडळींना फक्त एकच गोष्ट झालेली आहे, ती त्यांना सांगताही येत नाही आणि बोलता येत नाही म्हणून टीका करतात। कारखाना सुरू झाला याचीच पोटदुखी या समोरच्या मंडळींना, असा माझा दावा आहे। हा साहेब, तुमच्यामुळे कारखाना सहकारी राहिला, 3000 रुपये दर मिळाला, आमचा ऊस वेळेवर जायला लागला। गेल्या वर्षी 5000 टनांनी गाळप केलं, यावर्षी 10000 टनांना गाळप करू आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय। शैक्षणिक संकुलच्या बाबतीमध्ये टीका केली जाते। माझा दावा आहे की मी व माझ्या सहकाऱ्यांनी या भागामध्ये शैक्षणिक योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे। 2009ला मी पराभूत झाल्यानंतर सगळ्यात पहिलं काम जर मी काय केलं असेल, या तालुक्यात इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलं, ते त्याच्यामध्ये प्रतिसाद मिळाला नाही। आता त्या ठिकाणी नवीन युनिव्हर्सिटी सुरू होतीये। आपले एक सहकारी दिवेकर कुटुंब या भागामध्ये फार्मसी कॉलेज चालवते। आता शेळके कुटुंबियांनी केडगावला फार्मसी कॉलेज सुरू केलंय। दौंडला आपले सहकारी मान्य प्रेमसुखजी कटारिया हे शैक्षणिक संकुल चालवतात। आणि साहेब, माझी विनंती त्याच्या बाबतीमध्ये राहणार आहे, मी तुमच्याशी चर्चा केलेली आहे। या भागामध्ये शैक्षणिक संकुल उभं करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये तुमचं सहकार्य लागेल। मी तुम्हाला खात्री देतो की या पंचवार्षिकमध्ये या परिसरामध्ये शैक्षणिक संकुल उभं करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि तुमच्या अपेक्षा आम्ही त्या निमित्तानं सुद्धा पूर्ण करणार आहोत। परवा साहेब, बरेच लोक सध्या इकडून तिकडून येत आहेत, टीका करतायत। उद्दिष्ट फक्त मला टार्गेट करणं आहे। 2-4 खासदार आतापर्यंत येऊन गेले। परवा एकाने सांगितलं की विकास कामावर चर्चा करावी, होमवर्क कमी असलं की अशी अडचण होते। विकास कामावर जाहीर चर्चा करण्याचं त्यांनी आवाहन केलं, दुसऱ्या दिवशी मी स्वीकारलं, परंतु सध्या समोरचे उमेदवार मैदानातून पळून गेले। त्यांनी सांगितलं की मी काही समोर येणार नाही, कारण की समोर आल्यानंतर काय होतं हे तुम्ही कारखान्याच्या जनरल मीटिंगला पाहिलेलं आहे। परंतु मी फार टीका टिप्पणी केलेली नाही, परंतु नक्की मी एक जाणीव करून देईल की ज्यांच्या समोर आपण निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या समोर ही मंडळी आहेत, सातत्यानं सगळ्यांशी अप्रामाणिक राहण्याचं काम यांच्या आयुष्यामध्ये यांनी केलं। कैलासवासी सुभाष अण्णांच्या बरोबर हे प्रामाणिक राहिले नाही, काँग्रेसमध्ये गेले तिथेही प्रामाणिक राहिले नाही। एक संचालक पदाच्या बिनविरोध निवडीसाठी बिचाऱ्या त्या काँग्रेसवाल्यांचा सगळा पॅनल घेतला आणि इकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातामध्ये दिला आणि त्या ठिकाणी आपण मोठे मानाने निवडून येत असताना सुद्धा पक्षादेश मारून त्यावेळी माघार घेतली। परंतु ज्यांनी आदेश दिला त्या दादांचा सुद्धा इमान यांनी ठेवला नाही। लोकसभेच्या निमित्तानं काय झालं हे तुम्ही पाहिलंय। आज दादा आयुष्यातील एक महत्वाची लढाई लढतायत आणि ही लढाई लढत असताना ते मात्र ज्यांनी आपल्या आयुष्यभर मदत केली, आपली संघटना वाढण्यासाठी मदत केली, त्यांना सोडून महाविकास आघाडीमध्ये गेलेले आहेत। माझा एक प्रश्न आहे की जी व्यक्ती की जे उमेदवार, कधी कधी जी व्यक्ती म्हणल्यावर कधी कधी माझ्यावर टीका होते, मला काही म्हणलं तरी चालतं, माझ्या कोणत्याही कुटुंबात कुणावर टीका केली तरी त्यांना मान्य असते, परंतु तरी सन्मान देण्याची आपली प्रथा आहे। त्याप्रमाणे समोरचे सन्मानी उमेदवार हे जे आहेत यांनी जे कैलासवासी सुभाष अण्णांशी प्रामाणिक राहिले नाही, जे काँग्रेसशी प्रामाणिक राहिले नाही, जे माननीय अजितदादांनी त्यांना आयुष्यभर साथ दिली त्यांच्याशी प्रामाणिक राहिले नाही, ते तुमच्याशी काय प्रामाणिकपणे ठेवणार। काल माझ्यावर थोडीशी टीका झाली की सांगितलं की सभेची परवानगी नाकारावी म्हणून कुठून तरी वरून सूचना आल्या। कान हलके असले की असं होऊ शकतं। माझी सर्व नेते मंडळांना विनंती आहे की आयुष्यभर विरोधी पक्षाने मला कायम बदनाम करण्याचं काम केलं आणि ज्यावेळी स्वतःचं कर्तृत्व नसतं त्यावेळी असं केलं जातं। काल कुणीतरी सभेमध्ये सांगितलं की परवानगी नाकारण्याच्या सूचना आल्या। मला हुकुमशाह म्हणतात, मला दादागिरी करतो म्हणतात, परंतु याच मैदान त्याला साक्षीदार आहे
की या मांडवाचं चाललेलं काम सुद्धा या मंडळींनी दादागिरी करून बंद पाडलं। आणि या ठिकाणी मी ज्यावेळेस रात्री आलो, मी एकही शब्द न बोलता बंद पडलेलं काम तसंच बंद ठेवलं आणि तुमची सभा संपल्यानंतर आम्ही काम करू असं नम्रपणे सांगून मी इथून निघून गेलो। आता नक्की त्यांची दादागिरी बरोबर आहे का माझा नम्रपणा बरोबर आहे हे ठरवण्याची ही निवडणूक आहे। परंतु माझं सगळ्यांना आव्हान आहे की ज्यांनी माझ्यावर हा आरोप केला तो जर त्यांनी सिद्ध केला की मी या सभेची, वरवणच्या सभेची, महाविकास आघाडीची परवानगी देऊ नये असा एक शब्द जरी काढला असेल तर मी जाहीर माफी मागेन। परंतु जर मी तसं बोललो नसेल तर माझ्यावर जो आरोप झालेला आहे, ज्यांनी ती माहिती दिली, ज्यांनी चुकीची माहिती दिली, त्या व्यक्तीनं इथं येऊन जाहीर माफी मागण्याचा नम्र आवाहन मी या निमित्तानं करतो। कैलासवासी सुभाष अण्णांनी या तालुक्यामध्ये कामकाज सुरू केलं। त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी चांगलं कामकाज सुरू करण्यात सातत्यानं चांगलं काम प्रयत्न केला। त्यांच्यानंतरच्या कालावधीमध्ये साहेब आम्ही हे सगळं टीम मागची 25 वर्ष घेऊन या तालुक्याच्या विकासासाठी सातत्यानं कटिबद्ध राहिलेलो आहे। आपली साथ मिळाली, पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। मी अतिशय जबाबदारीने सांगतो की माझ्यावर जे चुकीचे आरोप होतात वारंवार झाले आणि वारंवार मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला। समोरच्याकडे सांगण्यासारखं काही नाही। माझी सगळ्यांना विनंती आहे की मी जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे तो माझ्या हातामध्ये आहे आणि जो विकासनामा दिलेला आहे तो तुम्ही, हीच माझी ताकद आहे आणि या सगळ्या विकासनामाच्या ताकदीच्या पाठी राहणारा हाच माझा नेता आहे। आणि या संदर्भात माझं सगळ्यांना आव्हान आहे की विकासाची चर्चा करायची आहे, तुम्ही विकासाच्या चर्चेला मी कधीही तयार आहे। परंतु तुमच्या भाषणामध्ये तुम्ही ज्यावेळी 2 मिनिटं सुद्धा विकासावर काय केलं आणि काय करणार हे बोलू शकत नाही, मग तुम्ही निवडणूक कशासाठी लढताय हा सवाल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो आणि त्याचं उत्तर विचारूनच आपण पुढची निवडणुकीची प्रक्रिया 2 दिवसामध्ये राबवणं आवश्यक आहे। माझ्या कुटुंबाला साहेब सगळं या तालुक्यातील जनतेने सगळं दिलं। कैलासवासी सुभाष अण्णा कुल यांनी सातत्यानं संघर्ष केला। एक प्रसंग होता ज्यावेळी कारखान्याच्या साहेब या अडचणी आमच्या काही नवीन नाही, दिवाळीमध्ये कारखान्याची अडचण होती, अण्णा दिवाळीला घरी आले नाही आणि नंतर आम्ही विचारलं की तुम्ही दिवाळीला पण घरी का आला नाही, तो एक साधं त्यांनी सांगितलं होतं की सीमेवरचा सैनिक ज्यावेळी लढत असतो त्याला दिवाळी नसते, त्याला कोणताही सण नसतो। आपली सुद्धा जसा तो सैनिक सीमेवर लढतो तशी या मतदारसंघासाठी लढण्याची जबाबदारी आपली आहे। तर आपल्या घरी दिवाळी झाली नाही तरी चालेल, परंतु या सर्वसामान्य लोकांच्या समस्येमध्ये आपण उपलब्ध राहिलं पाहिजे। साहेब ती परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी ताकदीनं केलाय। मी फक्त एक चेहरा म्हणून उभा आहे, परंतु व्यासपीठावरील बहुतांशी मंडळी अतिशय अभेद्यपणे माझ्या पाठीशी उभी राहिलेली आहेत। पुढची छोटी छोटी दिसणारी मंडळी अतिशय ताकदीनं उभी राहिलेली आहे। ही निवडणूक ही एका ताकदीच्या विरोधातला आमचा सर्वसामान्य लोकांचा संघर्ष आहे असं मी सांगेल। साहेब मागचे 10 वर्ष विधानसभा सदस्य म्हणून काम करताना मी कुणाचं आडनाव पाहिलेलं नाही, कुणाची जात पाहिलेली नाही, कुणी मतदान केले की नाही हे पाहिलेलं नाही। आलेल्या प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, प्रत्येकाचा फोन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। फोन घेता आला नाही तरी सगळ्यांना मी परत फोन करतो, दिवसभरात 10 तरी फोन असे करतो की ज्यांनी चुकून मला फोन केलेला असतो, चुकून लागलेला असतो, अशाही लोकांना मी फोन करून सगळ्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो, परंतु सातत्यानं बदनाम करण्याचा प्रयत्न होतो। मी खुलासा या निमित्ताने एक निश्चितपणे करतो, ज्यावेळी योद्धा पराजित होत नाही, समोरून वार करता येत नाही, त्यावेळेस पाठीत वार करण्याचा कार्यक्रम होतो। मी तुम्हाला खात्री देतो की वारकरी संप्रदायाची जी मागणी आहे, दौंडच्या त्यांच्या भावना समजून घेऊन मी यापूर्वी सांगितलेलं आहे की त्या कत्तलखान्याचं काम हे पूर्वी नगरपालिकेच्या ठरावाप्रमाणे सुरू झालं होतं आणि ते जशी मागणी आली तसं बंद झालेलं आहे, ते कुठल्याही परिस्थितीमध्ये होणार नाही याची खात्री या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो। शेवटचे आभार मी आपण सगळेजण
सावलीत बसलाय, आपण सगळेजण सावलीत बसलोय, परंतु आभार मानले पाहिजे बाहेर बसणाऱ्यांचे. 12 वाजण्याच्या सुमारची ऊन आहे आणि तुम्ही सगळेजण या उन्हामध्ये सुद्धा या सभासाठी उपस्थित राहिला, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आता संदेश सगळ्यांना एकच आहे, सगळ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीचं शेवटचं गुपित सांगतो. गुपित उघड सांगायचं नसतं, परंतु मला सांगावं लागते की गावागावामध्ये कुणाकुणाचे कुणाशी भांडणं असतील तर ते बाजूला ठेवा. आणि ह्यांनी मला बोलवलं नाही, ह्यांनी माझा मान कोरला, ह्यांनी मला ग्रामपंचायतला आडवी मारली होती, ते आपण 20 तारखेनंतर बघू, ग्रामपंचायतला बघू. आणि ही आपल्या हातातली गोष्ट आहे. हे अवघड आहे का? मग तुम्ही मला खात्री देणार का? मला तुम्ही सगळे खात्री देणार का की गावागावातील सगळे गट बाजूला ठेवून मी सगळ्यांच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे, सातत्यानं सगळ्यांच्या बरोबर राहिलेलो आहे, सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. मग आता साहेबांनी मला विचारलंय की तुझ्या बरोबर काम करणारे सगळे लोक एक दिलानं काम करणार का? मला सगळेजण हात वर करून ती खात्री देणार का? हे जर घडलं, हे जर तुम्ही मला महिलांनी सगळ्या बहिणींचे आभार आणि तुमचे पण आभार. यासाठी हा प्रश्न ज्यांच्यासाठी आहे त्यांनी हात वर केले, फक्त पुरुष मंडळींनी हात वर केले. महिलांना कळलं की हा प्रश्न आपल्यासाठी नाहीच, त्यांनी हातच वर केला नाही. त्यामुळे जे महिलांनी ठरवलंय की काही झालं तरी 20 तारखेचं मतदान आपणही चांगलं करायचं आणि आपल्या शेजारच्या सगळ्यांना मतदान करण्यापर्यंत पोहोचवायचं. आपली ताकद अतिशय मोठी आहे. आपसातील विषय बाजूला ठेवा आणि सगळ्यांनी 20 तारखेच्या मतदानासाठी तयारी करा, अशा प्रकारचं मी आवाहन करतो. सुदैवानं मी साहेब मागच्या वेळी मी साहेबांना फोन केला, साहेबांना आठवत नसेल, आणि आमच्याकडं हा एकमेव मतदारसंघ असा होता की आता राष्ट्रवादी पण अर्धी आमच्या बरोबर आहे, आम्ही सगळे बरोबर आहोत. या मतदारसंघामध्ये म्हणजे 288 मतदारसंघामध्ये हा एकमेव मतदारसंघ असा होता की ज्यामध्ये दोन्ही पक्षांनी गुलाल खेळला. आणि त्या माध्यमातून शेवटी आमची ताकद कामालाच आली. पण दिवस रात्र माझ्या कुटुंबियांनी, माझ्या सहकाऱ्यांनी आणि मी जी जनतेची सेवा केली ते जनतेचे आशीर्वादच कामाला आले आणि आम्ही 700 मताच्या फरकाने विजयी झालो. तुम्हाला आव्हान माझं असं असेल की मी 700 मतांना निवडून आलो, मी काठावर पास झालेला विद्यार्थी आहे, बरोबर आहे, परंतु काम मात्र मी मेरिटच्या विद्यार्थ्यासारखं 5 वर्ष करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्ही 2 दिवस द्या, पुढचे 5 वर्ष आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये मी निश्चितपणे राहील अशी खात्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आपण मेरिटचं काम केलंय, आपण 1 नंबरचंच काम केलंय, आपलं चिन्ह 1 नंबरलाच आहे, नाव 1 नंबरलाच आहे आणि मतदान सुद्धा 1 नंबरला झालं पाहिजे, अशा प्रकारचं निश्चितपणे माझं आव्हान राहणार आहे. आता शेवटचं साहेबांच्या मी एक गोष्ट लक्षात आणून देतो. साहेब, आम्ही
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सगळेजण अतिशय ताकदीनं काम करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु महायुतीमध्ये काही बदल झाले। त्याच्यामध्ये या ठिकाणी महायुतीमध्ये असणाऱ्या सगळ्याच घटक पक्षांनी अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। महायुतीमध्ये बिघाडी होईल की काय अशी चर्चा होती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विरोधक बाबा जगदाळे यांनी अर्ज दाखल केला होता। आपण दादांशी चर्चा केली, तुम्ही ठरवलं। माननीय विरोधक जगदाळे पाटील यांनी अर्ज मागे घेतला। त्यांची सर्व टीम अतिशय चांगल्या प्रकारे काम करते, त्याबद्दल मी त्यांना आभार मानतो। परंतु साहेब 5 वर्षामध्ये असं काही घडलंय की कोणाला कुणाच्याबरोबर कोणत्या व्यासपीठावर बसावं लागेल याची खात्री राहिलेली नाही। इथं आम्ही 4 जागा लढायचो महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या, परंतु त्याच्यामध्ये आमच्यावर संकट आहे। संकट असं आहे की पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये मी एकटाच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे, परंतु त्या संकटामध्ये सुद्धा संधी आहे। केंद्र आणि उद्याचं येणारं राज्याचं सरकार हे आपलं असणार आहे आणि दोन्ही सरकारची पूर्ण ताकद देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून आपल्या पाठीशी निश्चितपणे उभे राहील आणि त्यासाठीच हे मतदान आहे। मी सर्वांना आभार मानत असताना ज्या ताकदीने तुम्ही अर्ज भरला, ज्या ताकदीने या सभेला उपस्थिती राहिली दाखवलेली आहे, तेवढीच ताकद 20 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर पण दिसली पाहिजे, अशा प्रकारचं आवाहन करतो। माननीय साहेबांना धन्यवाद देतो। मी 2च घोषणा देईल, आपण त्याला प्रतिसाद द्यावा। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। देवेंद्र जी आप आगे बढ़ो। आवाज कमी येतोय, त्यांनी जेवढी ताकद दिली त्यापेक्षा आपला आवाज कमी आहे। देवेंद्र जी आप आगे बढ़ो, देवेंद्र जी आप आगे बढ़ो। मी सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो, एकजुटीनं काम करा आणि 20 तारखेचं मतदान चांगलं करा आणि 23 तारखेचा निकाल हा महाराष्ट्राचं लक्ष वेधील अशा प्रकारचा असला पाहिजे, अशा प्रकारचं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द। धन्यवाद दादा, धन्यवाद। आधी केले आणि मग सांगितले, आधी केले आणि मग सांगितले। कोणी कितीही करो काव काव, अरे काम जास्त आणि बोलणं कमी म्हटलं देवा।